धर्मेंद्र उर्फ धरमसिंग देओल बॉलिवूडचा ही मॅन म्हणून ओळखला जाणारा हा अभिनेता तब्बल 6 दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर राज करत आला। 300 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आणि प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांना भारावून टाकलं। पण त्याचा हा प्रवास नेमका होता कसा सांगते। 8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यात जन्मलेल्या धर्मेंद्र यांना लहान वयापासूनच चित्रपटांची आवड होती। मात्र त्यांचं नशीब बदललं ते 1958 मधील फिल्मफेअर टॅलेंट हंटमुळे। ही स्पर्धा जिंकल्यानंतर त्यांचं मुंबईत आगमन झालं आणि तिथून सुरू झाला एका अजरामर सुपरस्टारचा प्रवास। 1960 मध्ये आलेल्या दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं। साधं सरळ व्यक्तिमत्व, मोहक स्क्रीन प्रेझेन्स आणि अतिशय नैसर्गिक अभिनय यामुळे धर्मेंद्र लगेचच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आणि काही काळातच इंडस्ट्रीतील सर्वात हँडसम रोमॅन्टिक हिरो म्हणून ओळखले जाऊ लागले। अनुपमा, सत्यकाम, काजल, चुपके चुपके यांसारख्या चित्रपटात त्यांनी केलेल्या भावपूर्ण भूमिकांनी त्यांना त्या काळातील सर्वोत्तम अभिनेत्यांच्या यादीत स्थान दिलं। पण त्यानंतर आलेल्या ॲक्शन चित्रपटांच्या काळात त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना पार वेड लावले। धर्मेंद्र स्वतःला इंडस्ट्रीचा ॲक्शन सुपरस्टार म्हणून सिद्ध केलं आणि त्यामुळे शोलेमधील वीरू आजही अमर आहे। मात्र फक्त ॲक्शन किंवा रोमॅन्टिक नव्हे तर कॉमेडीतही धर्मेंद्र तितकेच उजवे ठरले। चुपके चुपके, शराबी, नया जमाना यांसारख्या चित्रपटात त्यांचा हलका फुलका नैसर्गिक विनोद प्रेक्षकांना खूप भावला। धर्मेंद्र रोमॅन्स, ॲक्शन आणि कॉमेडी सर्वच जॉनरमध्ये जबरदस्त आणि त्या काळातल्या स्टायलिश अभिनेत्यांपैकी एक होते। पण प्रेक्षकांचं मन जिंकलं ते त्यांच्या वागणुकीमुळे। धर्मेंद्र नेहमीच त्यांच्या चाहत्यांशी आदराने वागायचे, त्यामुळेच त्यांच्या भूमिकांप्रमाणेच ते देखील त्यांच्या प्रेक्षकांच्या मनात नेहमी अमर राहतील यात काही शंका नाही।